आपलं नाव घ्या, आपल्याला थोडं सबस्क्राईब सोडून दे. इकडे तुला नाही जमत, मी बोलतोय ते काय बोलायचं थांब. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा यश. तर स्वागत आहे तुमचा एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे कुठे तर फिरायला जाणार आहे. आपला मित्र भरत पण येतोय. आता आपण त्याच्याकडे चाललोय. इथून आपण जाऊ त्याच्या दुकान आहे, त्या दुकानापाशी जाऊ आपण. दुकानापासून मग नंतर चला आपण फिरायला वगैरे जाऊ. तो बोलतोय घनसोली इथे जाऊ आपण. बघू आता कुठं जायचंय, काय ठरलं तर नाही आमचं, तरी बघूया. तुम्हाला जर ब्लॉग आवडत असेल मित्रांनो, तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर असेच ब्लॉग बघण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तर आता चाललोय आपण मस्त की आता निघालोय इथून, घरातून तर निघालोय, फुटपाथवरून चाललोय. तर जाऊया आता, भरतकडे जातो मी. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे आता. भरत बी भेटलेलं आहे आपल्याला. भरत बाजूला एकदम हँडसम बॉय बनून आलेला आहे. कपड्याची ड्रेसिंग बिशिंग, तर त्याला काय तर रील काढायची वाटते. तर आपण जाऊ आता. इथं टिगा स्टेशनच्या जवळच आलोय आपण. हे टिगा स्टेशन आहे. आता जाऊ जरा कुठं तर जाऊ. कुठं जायचं? हो यार, कोपर करण्यात जायचं तर पण कॅन्सल झालं. कोपर करण्यात जायचं मग बघू आता, ठाण्याला जाऊ तो. तर आता जाऊ आपण ठाण्याला जाऊ. चला ट्रेन मध्ये बसू, ट्रेन मधून जाऊ. तिकीट काढायचंय. नाही, तिकीट बिकीट नाही काढत भाऊ आम्ही. तू नको काढू, पण मी तिकीट काढन. का? तुला एक बार पकडलं होतं ना दादरला. 3 वेळा पकडले मला टीसीने. हो, मला पकडलं होतं. मित्रांनो, मला 3 वेळा टीसीने पकडले. तर यावेळेस मी तिकीट काढणार. हर टाइम मी काढून जातो. मला पण पकडलं होतं दादरला, माहितीये. तिकीट काउंटर पैसे तिकीट काढू. आपण तिथं बी काढला असतो, पण आपण इथून काढणार तिकीट. एरर आहे लागलं इथं. अरे यूज मॅप, सॉरी. नाही चालत वाटते. हे चालतंय. हां, तर मित्रांनो, तिकीट वगैरे काढून झालेले. आता आलोय आपण स्टेशनवर. आजो ट्रेन आली नाही, काय तर 3:35 ची ट्रेन आहे. जाऊ दुसऱ्या साईडची तर ट्रेन आली. तर भारत बघा कसे दिसतात. आलुडा आणि एकदम काळा दिसायला. छान दिसायले काय छान. अजून ट्रेन नाही आली. आता ट्रेन आलं. ट्रेन नाही आली तर आम्हाला काय सांगायला. चुप हो जा, सातवीं फेल. चुप, एक शब्द नहीं. बसला ठाणा स्टेशनच्या बाहेर आलेले आपण. तिथं खूप गर्दी होती, याच्यामध्ये त्याला शूट घेतला नाही मी. आपले भरत भाई चाललेले तिथं शॉप वर चाललेले आहेत बघा. थोडेसे लपलेले आहेत. दुकानात गेले ते ना की काय घ्यायला गेले, सुट्टे मागायला गेले. बघू आता सुट्टे घेऊन येतात ते कसे, त्यानंतर बघू काय करतात. चला मग जाऊ आता, पुढे जाऊ जरा. तर मित्रांनो, घेऊन आलेले सुट्टे. चला जा. आता काय स्प्रेड घेतो रे, गळा थोडे हे व्हायला. पैसेच नाही बा, पैसेच नाही माहिती. स्कॅन मारून स्प्राईटच नाही तर स्कॅन मार. तिथं होतं ना, तिथं दुकान आहे. कुठं? तिकडं काय जायचं? इकडे तुला नाही जमत, मी बोलतोय ते काय बोलायचं थांब. मैं क्या करूं, फिर जॉब छोड़ दूं? चालू गेले का? बाबू लेट धरला जरा. सुट्टे नव्हते. तर मित्रांनो, मी गेलो सुट्टे घ्यायला. तुम्ही या लोकांचं काय खरं पकडू नका, कारण आता जाते स्प्राईट घ्यायला. आता यो म्हणला मला स्प्राईट पिऊ म्हणून.
म्हणून मी स्प्राईट घेतली. ठीक आहे. पालावाला थंडी आहे. समझ रहे हो आप समझ रहे हो ना. स्कॅनर आहे. याच्या केशात बघा काय काय केशात सुट्टी आहे. सुट्टे आहेत का एवढे सुट्टे बाटली होणी. तर आता चाललोय आपण मार्केट मध्ये चाललेले आहेत. मार्केट स्टेशनच्या खाली उतरलो आपण. चाललंय स्टेशनचं मार्केट. आपला भरत बी ब्लॉग काढतोय सकाळपासून बेचारा खूप ब्लॉग काढतोय. म्हणले मी पण थोडं काढू ब्लॉग. मला पण त्याला- आलंय आता. क्या बोला तूने नहीं पहले क्या बोला चल चल चलो जाके इलाज कराओ. त्याला बी जोश आलाय ब्लॉग वगैरे काढायचं. हा बघा यश पण ब्लॉग काढायला. त्याच्या आवाजाने काढतो मी माझ्या आवाजाने. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. भरतने बी चॅनल ओपन केले. काय नाव आहे चॅनलचं. भरत वायजेड. बिकेडा. भरतचं चॅनल आहे. मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. सपोर्ट करा गरीबाला तरी बिचारायला. याचं पहिलं मला करा नंतर त्याला करा. नाही पहिलं मला केलं तर पण काय हरकत नाही. आम्ही दोघं भाऊ भाऊ एकच चॅनलला सबस्क्राईब करा. ते पण माझ्या ह्याच्या नाही केलं तर चालतं. कारण मग काय माहिती का तुझं केलंय माझं केलं का एकच आहे ना. दोघं भाऊ आहे ना. पण एक मित्र होता शाळेमध्ये. पण मी त्याचं नाव नाही घेणार आता का नाही नाव नाही घेऊ शकत. कारण तो पण आमचे ब्लॉग बघतो. त्याचं नाव नाही सांगू शकत. हा कधी त्याने बघितलं मला इकडे सांगितलं होतं असं यश ब्लॉग काढतोय हे करतोय. ठीक आहे ना काढू दे. त्याचं नाव नाही घेत मी. पण तो गद्दार निघाला. म्हणजे कारण नाही त्याच्यामध्ये. तर आता आपण इथं आलेलो आहेत. आता इथून जाणार आहेत आपण तलाव पालीपाशी. इकडून ये काय बोलत आता ते बोल. मी ही गोष्टी सोशल मीडियावर शेअर नाही करू शकत. कारण तो पण आपला मित्रच आहे. पण गद्दार निघाला एका गोष्टीमुळं. काय बोलू त्याच्यासाठी. पण एवढा आहे एक टाइम होता कॉलेजमध्ये. ते होता लय खास होता. याला पण माहिती कोण आहे ते. पण नाव नाही सांगू शकत होता. त्याचं नाव आहे. नको त्याचं जाऊन द्या. ते ब्लॉग बघत असतात नाही बघत असतात मला नाही. कॉपीराइट येते रे असं व्हिडिओ दाखवायला. मित्रांनो आपल्याला एक डेअर देतोय. रॉक पेपर सीझर करू. मग तो काय डेअर असेल ते पूर्ण करू. ओके रिक्षावाले काका आहेत आमचे रिक्षावाले काका आहेत. ब्लॉग मध्ये येतात. ते लपतायत मागं झालं कर हा येतो ना. गावदेवी ते कल्पतरूपर्यंत आमचा लोकांची स्टँड आहे. कोणाला जर यायचं असेल तर आणखी दुपारनंतर 40 रुपये होतात. सकाळी 30 रुपये असतात शेअरिंगचे आमचे. कोणाला यायचं असेल
कुणाला यायचं असेल तर इथं या. ठाण्याच्या इथून आलं तलाव पालीच्या जवळच आहे इथं. जुडीच्या समोर. इथं काका भेटतील आपले. आपलं नाव घ्या, आपलं थोडं सबस्क्राईब सोडून दे. सबस्क्राईब सोडून देतील. तर सकाळी काय तर 30 रुपये, आज रात्री काय तर 40. दुपारनंतर 40 रुपये. गावदेवी ते कल्पतरू. तरी या ए, काकांना काय तर बोलायचं. या काकांनाही काय तर बोलायचं. एक रिक्षामध्ये 10 जण बसली. ते लोक काय होत होते का व्हिडिओ काढायला लागले. हाय गाइस, हम एक ही रिक्शा में 10 जन बैठे हैं. ते बोला काय बोले का, हाँ आप 10 जन बैठे, नंबर प्लेट मत दिखाओ. भाई होएगा ना भाई. हो, चालूच आहे. इथून सुरुवात केला अशी गाडी. बघू शकता यांची लाईन आहे ही. इथून स्टार्ट होते तर इथे एंड होते. इथून हे लोक गावदेवीपासून इथं जवळच आहे. कुणाला यायचं असेल तर तुम्ही या इथं आणि तो रिक्षा पकडा. आपले काका भेटतील, लवकर लवकर सोडून देतील तुम्हाला. इथं आपले दुसरे काका आहेत. धन्यवाद. चालच कर नारायण राणे यांचे जावई देवगड हापूस संघा यांच्या गावच्या देवगड हापूस. आता बघू ते आपल्याला एक पेटी घेतात की नाही घेतात. तिथे सवाल हे आपल्या रिक्षावाले काकांनी पकडलं होतं. तर मित्रांनो आपल्याला काका भेटले होते इथून. तिला म्हणत होते की व्हिडिओ बनव. हे बघा, या काकाचा रिक्षा. तर बघू शकता इथं मित्रांनो आपल्या चॅनलला प्रमोट करायला आहे. मच्छी पकडतात आणि खात्यात. माझं टाक ना. जांभळे आलं ना. तुम्हाला व्हिडिओ येईल आज बघा. टाकतो तू कुठे राहतो. आम्ही ढिग्याला राहतो. गेला राहतो पण त्याला मेहनत करायला लागेल बाळा तुम्हाला. खूप मेहनत करावं लागेल. भेटेल एक दिवस फळ भेटेल. हा. आवाजी पण अशीच एक व्हिडिओ काढली अचानक. मुलगा पण टाकतो कार्तिक सावतकर सत्कार. त्यात टाकायचं. सगळी कामं हे करतात. आपल्या रिक्षा काय हे करतात. हे जे आहेत ना या आरटीओची कामं करतात सगळी आमची. तर मित्रांनो आपल्याला रिक्षेवाले काका भेटले होते. तर त्यांनी आपल्याला थोडंसं मोटिवेशन केलेलं आहे. तर मला असं आज थोडंसं म्हणजे असं ना आनंद वाटतोय की मला कुठंतरी म्हणजे असं लोक वळखतायत जरा की आता ते काका बोलले की व्हिडिओ काढत जा, अपलोड करत जा. आमचा रिक्षा स्टँड आहे, थोडंसं प्रमोट कर त्या रिक्षा स्टँडला. तर आपण त्याच्या क्लिपा टाकणार आहे, तुम्ही बघितले बी असतान. तर मित्रांनो ते काका बोलले की थोडी मेहनत कर, आजो फळ नक्कीच भेटन. तर हे ऐकून मला खूप असं एवढं चांगलं वाटलं मला की मी जे करतोय ते खूप चांगलं करतोय मी. तर असे ब्लॉग काढण्यासाठी मला आज मोटिवेशन भेटले. तर मी डेली ब्लॉग काढणार आहे, तर तुम्हाला डेली ब्लॉग भेटणार आहे. तर चला आपण जाऊया तलाव पालीकडे. आता चाललेलो आपण. आम्ही त्यांच्याकडे थोडं सबस्क्राईब बी करून घेतला चॅनल आपलं. तर मित्रांनो आपण आलेलो आहे तलाव तर पालीला. मित्रांनो आपण आलेलो आहोत तलाव पालीला. तुम्ही बघू शकता. तर दोन्ही ब्लॉगर भेटले तर असे करायला लागतात. तलाव पाली तुम्हाला दाखवतो मी कशी. तर मित्रांनो तुम्ही एक ब्लॉग बघितलाच असन, त्याच्यामध्ये मी पहिलाचा तो माझा रेडमीचा फोन होता, त्यावरून ब्लॉग शूट केला. मी तलाव पालीला झालो होतो. तो मी थोडीशी क्लिप टाकतो इथं. तर आता त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये खूप फरक केलेला आहे मी. म्हणजे डिफरंट किती. पहिला मी कसा ब्लॉग शूट करत होतो आणि आता कसा ब्लॉग शूट करतो. अजून पुढे जाऊन जरासा अजून त्याच्यावर इम्प्रूव्ह करतो मी. तर अजून काय करायचं अजून इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. हे शॉर्ट मध्ये घे.
तर तिथं घोडागाडी चाललेली आहे, घोडागाडी. हे बघा इथं कल्लुडवान. इथून भारी येईल ना, अरे इथून भारी व्हिडिओ येईल. तर मित्रांनो आता चाललेलो आहे आपण घरी चाललेलो आहे. आता आपला ब्लॉग इथंच संपलेला आहे. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर. आता मोटिवेशन भेटलेलं आपलं, आता डेली आपण ब्लॉग काढणार आहेत आपण. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला आजच्यासाठी एवढंच आहे.